आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त साईंच्या शिर्डी सध्या भक्तांनी दुमदुमली आहे, गजबजली आहे। साई नामाचा गजर सध्या शिर्डीमध्ये सुरू आहे। आज सकाळी पहाटे काकड आरतीनं या संपूर्ण कार्यक्रमाची सुरुवात झाली। गुरुपौर्णिमेचा उत्सव आता दिवसभर असा साईंच्या नगरीमध्ये राहणार आहे। साई भक्तांनी शिर्डी आज गजबजली आहे। साईंचं दर्शन घेण्यासाठी भक्तांनी रांगा लावलेल्या आहेत। आज चंद्रग्रहण देखील आहे आणि त्यामुळे मंदिर काही काळासाठी बंद राहणार आहे। अर्थातच या आधीच दर्शन व्हावं यासाठी सगळ्याच भक्तांनी मोठी गर्दी केली। सध्या शिर्डीमध्ये साईंचं मंदिर बंद ठेवण्यात आलेलं आहे। अनेक कार्यक्रमांची खरं तर आज रेलचेल होती, मात्र ग्रहणाचं निमित्त असल्यामुळे आज अनेकांना दर्शन देखील घेता आलेलं नाहीये। साईनामाच्या गजरात शिर्डी सध्या दुमदुमली, अनेक भक्तगण तिथे हजर आहेत। रात्री 2 वाजल्यानंतर शिर्डीचं या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा सध्या आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, काय नेमकं शिर्डीमधून सध्याच्या घडामोडी आहेत? प्रशांत, शिर्डीमधलं नेमकं आत्ताचं वातावरण काय आहे? चंद्रग्रहण आहे आणि त्यानिमित्तानं मंदिर सुद्धा बंद ठेवण्यात येते। काय नेमकं तिथल्या जे भक्तगण आता तिथे आहेत, काय त्यांच्या प्रतिक्रिया आहेत? जो मंदिर आहे त्या संध्याकाळी शेजारतीनंतर भक्त आहे। भक्त मात्र लांबून आलेले आहेत। इतर वेळी जे मंदिर उघडं असतं, भक्तांचं रात्री दर्शन होतं, मात्र आज मात्र भक्तांना शिर्डीत थांबावं लागणार आहे, कारण की उद्या दर्शन सुरू होईल आणि शनिवार आणि रविवार बघता उद्या रात्री मात्र भक्तांसाठी रात्रभर मंदिर उघडं ठेवण्याचा साई संस्थांनी निर्णय घेतलाय। तसं बघितलं तर शिर्डीला शनिवार रविवार गर्दी मोठ्या प्रमाणात असते। आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे, उद्या शनिवार आहे आणि परवा रविवार आहे, त्यामुळे गर्दी जी आहे ती टिकून राहणार आहे। त्यामुळे साईबाबा संस्थांनी आज ग्रहणामुळे मंदिर बंद ठेवलेले आहे, मात्र उद्या मंदिर रात्रभर सुरू असणार आहे। भक्त मात्र गर्दी करत आहे। राज्यातील परराज्यातील भक्त जे आहेत ते मोठ्या प्रमाणात शिर्डीत दाखल झालेले आहेत। तासन तास भक्त रांगेत उभे आहेत आणि बाबांच्या मंदिरात दर्शनासाठी जात आहेत। ठीक आहे, धन्यवाद प्रशांत दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।